रात्र 6वी. थोर अश्रू. लहानपणापासून 2 वेळा स्नान करण्याची मला सवय लागली. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळायला जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करत असे. आई मला पाणी तापवून ठेवत असे. आई घंगाळात पाणी आणून देई आणि माझं अंग वगैरे चोळून दे. 2 वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ आणि हलकं वाटतं. निजायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान. शरीर आणि मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचं बोट लावलं आणि धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचं पाणी तोंडलीच्या वेलाला जात होतं. संध्याकाळची आंघोळ, तिला फारसं पाणी लागत नाही. आईने खसा अंग चोळून दिलं आणि उरलेलं पाणी मी अंगावर घ्यायला लागलो. पाणी संपलं आणि मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझं. सारं पाणी संपलं, मला थंडी लागते, लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली आणि तिने माझे अंग पुसले आणि म्हणाली, देवाची फुलं काढ. मी म्हटलं, माझे तळवे ओले, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झालं आणि मी कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन आणि मगच उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर ना तुझा ओचा. मी हट्ट धरून म्हटलं. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊ. ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेवले. नीट टिपून घेतले आणि मगच उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, पण त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच त्यावेळेस बदलता येणार होते. पण मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो आणि देवाची फुलं काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनालाही घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड शब्द. आपली शरीरं आणि आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावेत म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावेत म्हणून बूटपुशे आहेत, अंगाला लावायला चंदनी साबणही आहेत. शरीरास आणि कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. पण मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, पण देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपलं मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाही. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेलं तर सारेच येऊन रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. पण मी अजून शुद्ध, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझं मन घाणीत बरबटलेलं आहे असं मनात येऊन कितीकाच वाईट वाटतं. मीराबाईने म्हटलंय, असुवन जलसिंच सिंच प्रेमवेली बोई. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवलीय. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच
भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो.